खोपोली शहरातील मंगेश काळोखे हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना खालापूर न्यायालयात हजर करण्यात आलं। यावेळी 11 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आले, तर 12 आणि 13व्या आरोपीला पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती आरोपींचे वकील मिलिंद सुरावकर यांनी प्रसार माध्यमांना दिली। लीगल एड तर्फे मी वकीलपत्र दाखल केलं होतं। अनुच्छेद 21 मध्ये प्रोव्हिजन आहे त्याप्रमाणे मी लीगल एडच्या पॅनलवर काम करतो आणि ज्यांना वकील मिळत नाही तर त्यांना वकील मिळावा ही अशा प्रकारची व्यवस्था ही न्यायालयाची असते। तर त्यांनी वकिलासाठी त्यांनी मागणी केली होती आणि त्याप्रमाणे वकीलपत्र दाखल केलं होतं। आज त्यांना 13 दिवस झाल्यानंतर 1 ते 11 आरोपी जे आहेत या 1 ते 11 आरोपींना याच्यामध्ये MCR झालेला आहे आणि जे बाकीचे आरोपी आहेत त्यांना पोलीस कस्टडीमध्ये आहे। किती जण आता पोलीस कस्टडीमध्ये आहेत? आता एकूण 12 आणि 13 हे पोलीस कस्टडीमध्ये आहेत आणि बाकीचे जे आरोपी आहेत त्यांना MCR झालेला आहे। आणि लीगल एडतर्फे जेव्हा मी होतो वकील त्यावेळेला पहिल्या रिमांडच्या वेळेला मी होतो आणि त्यानंतर बाकीचे त्यांचे जे आरोपींचे वकील होते त्यांनी आज काम पाहिलेलं आहे। म्हणजे आरोपी 5, 6, 7, 8, 9, 10 यांच्यासाठी त्यांनी वकील दिलेला आहे त्यांचा आणि त्यांनी ते काम पाहिलेलं आहे। बाकीच्यांनी त्यांनी त्यांचे वकील दिले नव्हते, तोपर्यंत त्यांनी मला इथे ह्या मेहरबान न्यायालयामध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे। त्या मेहरबान न्यायालयाने माझी नेमणूक केलेली आहे। नांदेड वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 चा प्रचार जोर धरत आहे। शहरातील आनंदनगर इथं प्रभाग क्रमांक 5 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय। प्रभाग क्रमांक 5 मधील उमेदवार आमदार भीमरत्न कांबळे, नेहा यादव आणि नम्रता पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आलंय। आज तक उन्होंने कुछ नहीं किया, क्या वो खुद मिनिस्टर बनने के बाद नहीं कर सके तो आप क्या कर? मुझे उम्मीद है कि नांदेड़ की जनता ये सब जानती है और इस बार राष्ट्रवादी को चुनाती है। सर, यहाँ का राजनीतिक माहौल क्या है? आप एक कदावर नेता है राष्ट्रवादी के, यहाँ का तमाम माहौल कैसा है? मतदाताओं को क्या मतदाताओं राष्ट्रवादी कांग्रेस के उम्मीदवार को आशीर्वाद देने की भूमिका है। मुझे लगता है कि बिल्कुल इस बार राष्ट्रवादी कांग्रेस का झंडा महापालिका में पे लहराने वाला। सर, ये चुनाव जो है लड़ा जा रहा है, हम किस मुद्दे पे नहीं, हम विकास के मुद्दे पे बात कर रहे हैं। अजीत दादा पवार के नेतृत्व में जो देश में सबसे अच्छी महापालिका है पिपरी चिंचवड, चाहे भारतीय जनता पार्टी के नेता हो देवेंद्र फडणवीस साहब के नेतृत्व में नागपुर कारपोरेशन, वो दोनों कारपोरेशन में जिस तरीके से अच्छे काम हो रहे हैं उसी धरती पर नांदेड़ में काम करने का हम वादा कर रहे हैं। और मुझे लगता है कि 25-30 साल से जिससे हाथ में महापालिका है लोग जान रहे हैं, इसके लिए राष्ट्रवादी को जिताएंगे। अकोला शहरात काँग्रेसचे राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगडी यांची जाहीर सभा पार पडले। महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी जोरदार हल्लाबोल करत इम्रान प्रतापगडी यांनी मतदारांना एकजुटीचं आवाहन केले। तुमची एकजूट झाली तर अकोल्याचा महापौर काँग्रेसचा असेल असा ठाम दावा त्यांनी केलाय। अकोटच्या घटनेचा उल्लेख करत पतंगाचा दोर कुणाच्या हाती आहे हे अकोटनं दाखवून दिले अशी खोचक टीकाही त्यांनी केली आहे। MIM वर टीका करताना त्यांनी MIMच्या माध्यमातून आमदार साजिद खान पठाण यांना धमक्या दिल्या जात आहेत असा आरोप केलाय। तसंच MIMनं बिहारमध्ये भाजपचं सरकार बनवण्यास मदत केली आहे असा दावाही त्यांनी केलाय। देशातील परिस्थितीवर भाष्य करताना 2014 नंतर देशाचे हाल होत आहेत असं सांगत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। मैंने सुना है कि मिल्लत के नकीब साहब आके कह रहे थे कि साजिद पठान तो मंदिर के लिए फंड मांग रहे, ये बोले ना। अकोला वालों जरा गूगल कर लेना, आपका MLA हैदराबाद में महाकाली मंदिर के लिए बजट मांगे 20 करोड़ का तो वो बहुत बड़ा अच्छा नेता है, और हमारा आमदार हिंदू मुसलमान सबके लिए बजट मांगे तो वो खराब हो गया। आप सर्टिफिकेट देंगे कि शिर्क क्या होता है, फतवा क्या होता है, आप सर्टिफिकेट देंगे। नरेंद्र मोदी जिसको सर्टिफिकेट देंगे वो हिंदू, ये जिसको सर्टिफिकेट देंगे वो मुसलमान। ये कौन सी सियासत कर रहे हैं आप? ये कौन सा नजारा देश के सामने पेश कर रहे हैं आप?
आप आकर के धमकी देते हैं। क्यों? क्योंकि आपको साजिद पठान चुभ रहे हैं आंख में। एक इंसान जो आपसी इत्तेहाद की वजह से जीत गया, आप आकर के शहर में कहते हैं कि अगली बार कैंडिडेट उतारेंगे तुम्हारे खिलाफ। क्यों? साजिद का होना आपको पसंद नहीं आ रहा है? इमरान प्रतापगढ़ी आपको पसंद नहीं आ रहे हैं? आप अपनी तकरीरों में कहते हैं कि अखिलेश यादव की अगली बार सरकार नहीं बनने देंगे, तो क्या भाजपा की सरकार बनवाने का प्लान लेके घूम रहे हैं? आप यहां आकर के कहते हैं कि बिहार में मैं ये करके आया। अरे बिहार में भाजपा की सरकार बनवा करके आए हैं आप। आप तकरीरों में बड़ी बड़ी बातें कर लीजिए, लेकिन सच यही है, और सच थोड़ा सा कड़वा होता है कि 2014 से जब से कयादत का नारा लगाया गया, जब से कयादत खड़ी करने का नारा लगाया गया अकोला वालों, तब से इस मुल्क के क्या हालात हैं आपकी आंखों के सामने। खंडहर बचे हुए हैं, इमारत नहीं रही। खंडहर बचे हुए हैं, इमारत नहीं रही। अच्छा हुआ कि सर पे कोई छत नहीं रही। कैसी मशालें लेके चले तीरगी में आप, जो रोशनी थी वो भी सलामत नहीं रही। जहां जहां आप जा रहे हैं सिर्फ और सिर्फ मुस्लिम नेताओं को हराने का काम कर रहे हैं, उसके अलावा कुछ नहीं। बिहार में आपने 5 मुसलमान एमएलए हरा करके 5 मुसलमान जिता लिए। कौन सी क़यादत खड़ी हो गई? एक मुसलमान को हरा करके दूसरे मुसलमान को जिता देने से क़यादत कौन सी खड़ी हो गई? मैं नहीं समझ पा रहा। ठाण्याच्या माजी महापौर आणि शिंदेच्या शिवसेनेच्या ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे यांचं आगरी समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य आणि कार्यकर्त्याला शिवीगाळ करत धमकावल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। मीनाक्षी शिंदे यांचे एक कार्यकर्ते मीनाक्षी शिंदे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांना निवडणुकीसाठी मदत करत असल्यानं मीनाक्षी शिंदे यांनी त्या कार्यकर्त्याला शिवीगाळ करत धमक्या दिल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येते। भूषण भोईर हे शिंदेच्या शिवसेनेचे बंडखोर उमेदवार असून पक्षाने तिकीट नाकारल्याने ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत। दरम्यान या ऑडिओ क्लिपशी माझा काहीही संबंध नसून ही ऑडिओ क्लिप मॉफ करण्यात आली असल्याचा दावा मीनाक्षी शिंदे यांनी केलाय। या प्रकरणी त्यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याचंही सांगितलंय।